करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 10वा जगज्योती नाम. समास पहिला अंतकरण के नाम. श्रीराम समर्थ. सकळांचे अंतकरण एक किंवा एक नव्हे अनेक. ऐसे हे निश्चयात्मक मज निरोपावे. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात प्रार्थनेने करून दिली. गुरुर ब्रह्मा गुरुर्देव. बघा, प्रत्यक्षात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे असणारा कोण? तर श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म. तिघांचं स्मरण आणि प्रत्यक्ष श्री सद्गुरु राया. बघा काय सामर्थ्य पुरवलं असेल ना. कारण मतच मानले खुद्द भगवंताचं वचन. या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडावा यासाठी दशक 10वा जगज्योती नाम. आणि त्यातला समास पहिला दाखवलाय अंतकरण एक नाम. करूया स्मरण. श्रीराम समर्थ. सकळांचे अंतकरण एक किंवा एक नव्हे अनेक. ऐसे हे निश्चयात्मक मज निरोपा. जर पाहायला गेलो प्राणीमात्रांचं अंतकरण एकच आहे की ते वेगवेगळं आहे हे आपण निश्चितपणे ओळखायला हवं. 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर आपल्याला जो मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, ज्याप्रमाणे सकळांचे अंतकरण एक. आपलं अंतकरण वेगळं आहे का? विचार करा. अंतरीचा अंतरात्मा एकच आहे. विश्वाचा मालक प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे युगानुयुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये त्याचं वास्तव्य. जळी स्थळी काष्टी पाषाणी. ज्याप्रमाणे भूचर खेचर जलचर वनचर उभयचर अनेक प्रकारचे जीवजंतू, त्यामध्ये प्रत्यक्षपणे अंतकरण बघा प्रत्यक्षपणे त्याचंच आहे. अंतरीचा अंतरात्मा सुद्धा तोच आहे. चालवणारा सुद्धा तोच आहे. कारण का? प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे? सकळांचे अंतकरण एक. सगळ्यांचे अंतकरणामध्ये त्याचंच वास्तव्य. किंवा एक नव्हे अनेक. ऐसे निश्चयात्मक मज निरोपावे. निश्चय असला पाहिजे. आपला विश्वासच नाहीये, बरोबर ना. त्याच्या मनात काय चालू आहे? आपल्याला देह दिसत आहे, परंतु त्याच्या अंतरी बघा प्रत्यक्षपणे वास्तव्याला अंतरीचा अंतरात्माच आहे, बरोबर की नाही. मनुष्य देह कर्माने वाईट असेल, परंतु त्याच्या अंतरी असलेला अंतरीचा अंतरात्मा हा उत्तमच आहे. म्हणून पुढची ओवी समर्थाने दाखवून दिली. ऐसे श्रोतयाने फुसिले. काय विचारलं? अंतकरण एक की वेगळं आले, याचे उत्तर ऐकले पाहिजे श्रोती. काय विचारलं श्रोत्यांनी? की अंतकरण एक आहे की वेगवेगळं आहे? याचं उत्तर आता नक्कीच आपल्याला पुढच्या ओवीमध्ये प्राप्त होईल. समस्तांचे अंतकरण एक. निश्चयो जाणावा नेमक. हा प्रत्ययाचा विवेक तुझ निरोपीला. समर्थ म्हणाले सर्वांचं अंतकरण एकच आहे. कारण जर पाहायला गेलो आपण
एखाद्याला कुठलंही काम सांगत असताना आपण आपल्या मनामध्ये विचार करत असतो, परंतु आपल्या मनामध्ये जे चालू आहे ना, त्या समोरच्या व्यक्तीने जर तेच काम उत्तम रीतीने करून दाखवलं, बघा, आपण विचार करत असतो, अरे मी जे मनात विचार करत होतो तेच त्यांनी काम करून दाखवलं. म्हणजे अंतरीचा अंतरात्मा एकच आहे, चालवणारा प्रत्यक्षपणे श्री सद्गुरू समर्थ आहे. कारण का दाखवलेलं आहे बा, समस्तांचे अंतकरण एक. आपल्याला ज्यावेळी अडचण येते त्यावेळी आपण कोणाकडे जातो? बरोबर की नाही? कोणाकडे जातो? कोणाकडे काय मागतो? ज्यावेळी संकट उभी राहिलेली आहे, अडचण आलेली आहे, ज्याप्रमाणे आपण मित्रांकडे गेलो, एखाद्या वेळी पैशांची अडचण भासली, आपण मित्राकडे ज्यावेळी मागत असतो त्यावेळी तो देईल की नाही आहे, त्याच्याकडे असतील किंवा नसतील हे विचार आपल्या मनामध्ये येत असतात. परंतु आपला स्वभाव पाहून आपल्याला नक्कीच ते मदतीला धावून येतील. ज्यावेळी ते धावून येतील, ज्यावेळी मदत कार्य करत राहतील, त्यावेळी आपण आपल्या मुखातूनच म्हणू की हा देवासारखा धावून आलेला आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा गरज होती तेव्हा आपण ज्याचं स्मरण करत होतो त्याच्या हृदय पण तोच आहे. बरोबर की नाही? भाग कसा दिलेला आहे, सकळ करता तोच आहे, परंतु तिथे मीपणा येता कामा नाही. म्हणून भाग दिलेल्या अंतकरण एक नाम. मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होसी, श्रीराम करता म्हणसी तेथे यश कीर्ती आणि प्रताप. श्रोता म्हणे वक्तयासी अंतकरण एक समस्तांसी, तरी मिळेना एक एकासी काय निमित्य. सर्वांचं अंतकरण जरी एक असलं तरी एकमेकांशी समान समरस का होत नाहीये, एकमेकांची मन का जुळत नाहीये? विचार करा. कारण आपल्या अंतरी असलेला अंतरीचा अंतरात्मा आणि समोरचा देह ज्यावेळी बोलत आहे त्याच्यासुद्धा अंतरी कोण आहे? तर अंतरीचा अंतरात्मा. तरीसुद्धा आपली मनं जुळत नाहीये. का? कारण आपली कर्म ही वाईट आहेत. आधी कर्माचा प्रसंग. कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडिले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. कर्म जर तुझी वाईट असतील तर शेवटी दोष कोणाला आहे? कर्मालाच ना. म्हणून भाग दिलेला आहे. सर्वांचं जरी अंतकरण एकच असलं तरी आपली मनं जुळायला, आपण बघा एखाद्या वेळी आपण मित्र एखाद्या दुकानामध्ये किंवा एखाद्या हॉटेलमध्ये किंवा एखाद्या रस्त्यावर जात असताना सगळ्यांची मनं जुळतात का हो? एखाद्याला खूप भूक लागलेली, ज्याला जे आवडतं ते खातो. बरोबर की नाही? का प्रत्येकाला समान आवडतं? नाही ना. हाताची पाची बोटं समान आहेत का हो? नाही ना. म्हणून भाग दिलेला आहे. चालवणारा एकच आहे, तो दिसत नाही आहे. परंतु जी कर्म आहे, जी इच्छा आहे, जी आवड आहे ती आपल्यासाठी 84 लक्ष योनींसाठी आहे. म्हणून भाग दिलेला एकमेकांशी समरस का होत नाही? कारण रक्ताची नाती ज्याप्रमाणे आपण बघा पाहायला गेलो, आपण आपल्या कुटुंबासोबत सुद्धा चांगल्या रीतीने बोलत नाही आहे. रक्ताची नाती असून सुद्धा विचार करा. एक जेविता अवघे झाले, एक निवता अवघे निवाले, एक मरता अवघे मेले पाहिजेत की. बघा, एक जेवला असता
तर सर्वांची पोटं भरली असती. एक शांत झाला असता तर सगळे शांत झाले असते. आणि एक जर मेला असता तर सर्वजण मेले असते. एक मरता अवघे मेले, असं व्हायला पाहिजे होतं ना. परंतु कसा भाग दिलेला आहे. प्रत्येकाच्या हृदयी कोण आहे? तर अंतरीचा अंतरात्मा. आता एकाने जेवण केलं तर सगळ्यांची पोटं भरतील का हो? नाही ना. प्रत्येकाला जेवण करावंच लागेल. तहान लागली त्या एकाने पाणी पिऊन जमेल का हो? नाहीच जमणार. एकाला थंड पाण्याची सवय असते, एकाला गरम पाण्याची सवय असते. आता विचार करा सवयीचा परिणाम. कारण प्रत्यक्षात भाग दाखवलेला आहे ना. एक निवता अवघे निवाले. एक शांत झाला तर सगळे शांत बसतील का? आपल्या शाळेमध्ये विचार करा. जे पहिल्या दुसऱ्या बेंचवर बसलेले असतात ते शांत बसतात, आणि ज्या शेवटच्या बेंचवर जे बसतात ते आवाज करत असतात, गोंगाट करत असतात, मस्ती करत असतात. परंतु अख्खा वर्ग शांत करायचा आहे. त्यासाठी नेमणूक कोणाची करावी लागते? मॉनिटर निवडावा लागतो की नाही? जर सर टीचर कोणी वर्गात नसतील तर त्याची जबाबदारी असते. तो शांत राहतो, त्याचे मित्रसुद्धा बघा. परंतु अख्खा वर्ग शांत करण्यासाठी कोणीतरी एक त्यामध्ये असतोच, की त्याच्यामुळे सर्व वर्ग पूर्ण का होतं? दंगामस्ती करण्यासाठी तयार होतो. विचार करा, म्हणजे भाग काय दिलेला आहे? प्रत्येकाच्या हृदयी त्याचं वास्तव्य आहे. परंतु आपण आपल्या कर्माने काय करत असतो? कमी पडत असतो. म्हणून अंतःकरण एक नाम सांगितलेलं. एक सुखी एक दुःखी ऐसे वर्तती लौकिकी, एका अंतःकरणकाची ओळखी कैसी जाणावी. आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनामध्ये जर पाहायला गेलो, सर्व असून सुद्धा आपण दुःखी आहोत. परंतु ज्याच्याकडे काहीच नाहीये तो सुखी आहे, असं का? भाग समर्थन उत्तमाचा दिलेला आहे, श्रवण करूया. एक गृहस्थ 16व्या मजल्यावर राहायचा. बघा, 16व्या मजल्यावर ज्यावेळी राहायचा त्यावेळी रस्त्यातून येता जाता त्याला एक झोपडी पाहायला मिळायची. त्या झोपडीमध्ये एक गृहस्थ राहायचा. तो सुद्धा एकटाच होता आणि हा सुद्धा एकटाच होता. तो हातावर कमवायचा, पानावर खायचा. परंतु याच्याकडे खूप सारा पैसा असायचा. अशा पैशामध्ये घरामध्ये एसी, जे पाहिजे ते खायला सर्वजण तयार करणारी माणसं होती, जे लागेल त्याला करून द्यायचे. परंतु हा झोपडीमधला माणूस खरंच खूप सुखी होता. कारण तो अन्न शिजवायचा आणि प्रत्यक्षपणे खायचा. आजचं आज पाहायचं, उद्याचं उद्या. परंतु आता सर्व काही बघा, पोट भरून झाल्यावर, पोट भरून जेवल्यावर दोघांचंही पोट भरलेलं आहे. आता त्याचप्रमाणे आपल्याला झोप प्राप्त व्हावी, क्षणभर आपल्याला विश्रांती प्राप्त व्हावी, यासाठी जो झोपडीमधला माणूस होता त्याच्यामध्ये, त्याच्या घरामध्ये, त्याच्या झोपडीमध्ये फॅनसुद्धा नव्हता, एसी सुद्धा नव्हती, तरीसुद्धा तो त्या झोपडीमध्ये शांतपणे झोपायचा. आणि जो 16व्या मजल्यावर राहायचा त्याच्या घरामध्ये फॅन, एसी, कूलर सर्व काही होतं, तरीसुद्धा झोप लागत नव्हती. तो उठून त्या झोपडीकडे पाहायचा की या गृहस्थाला, या झोपडीमध्ये फॅन नाहीये, एसी नाहीये, मग मच्छर चावत नसेल का? हा एवढा उत्तमतेने कसा झोपू शकतो? आणि आपल्या घरामध्ये खिडक्या दारं बंद असून सुद्धा
शांतपणे AC चालू करून सुद्धा आपल्याला झोप लागत नाही आहे, फॅन चालू असून झोप लागत नाही. असं का? कारण त्याच्याकडे काही नाही तरी तो सुखी का आहे आणि तुझ्याकडे असून सुद्धा तू दुःखी का आहे? कारण तू कशामुळे आहेस? कारण तुझा कोणावर विश्वास नाही. घरातल्या काही वस्तू जर कोणी नेल्या तर, आणि त्याच्याकडे जरी कोणी चोर आले तरी त्याला माहिती आहे की माझ्या झोपडीमध्ये काहीही वस्तू नाही आहेत. म्हणजे विचार करा, एक सुखी एक दुःखी. सुख कशामध्ये आहे, दुःख कशामध्ये आहे, हे शोधायला हवं. ऐसे वर्तती लौकिकी एका अंतकरणाची ओळखी कैसी जाणावी. जनी वेगळाली भावना कोणास कोणीच मिळेना, म्हणून हे अनुमाना येत नाही. जगात प्रत्येकाची भावना ही वेगवेगळी असते. एकाचं दुसऱ्याशी पटत नाही, दुसऱ्याचं तिसऱ्याशी पटत नाही. आता विचार करा, आपण आपले मित्र परिवार, दररोज आपल्या सोबत असणारे मित्र सुद्धा एक दिवस आपल्यासोबत तू मैमय होत असतं. थोडंसं कुठल्या तरी क्षुल्लक कारणावरून, एखाद्या गोष्टीवरून, एखाद्या वस्तूवरून भांडण होत असतं. म्हणून प्रत्येकाची भावना ही वेगवेगळी असते. दररोज माझ्यासोबत असणारा मित्र आज माझ्यासोबत नाही. कारण का? माझं त्याच्याशी पटत नाहीये, त्याचं माझ्याशी पटत नाहीये. अंतकरण एक असते तरी एकाचे एकास कळविते, काही चोरीताच नाही ते गोपी घेऊ. आता सर्वांचं अंतकरण जरी एक असलं तरी एकाच्या मनातील विचार दुसऱ्याला कसं कळणार? कारण एखादी गुप्त गोष्ट चोरून ठेवताच आली नसते ना. जर एखादी गोष्ट बघा आपण लपून ठेवतो, ती दुसऱ्याला लगेच मिळते का हो? नाही मिळत. कारण जर सर्वांचं अंतःकरण एकच असतं तर एकाच्या मनातील विचार दुसऱ्याला सुद्धा कळाले असते. अंतःकरण एकच आहे, पण विचार करण्याची पद्धती प्रत्येकाला वेगवेगळी आहे. आपण अभ्यास करतो, अभ्यास केल्यानंतर जेवढं आपल्याला बघा, आपण जेवढे लक्षात ठेवत असतो तेवढेच आपल्याला मार्क मिळत असतात. प्रत्येकाला समान बुद्धी दिलेली आहे, परंतु तो त्याच्या कर्माने काय करत आहे? वर्गामध्ये 70-80 मुलांचा पट आहे, परंतु त्यापैकी 1-2 नंबर येतात की नाही? सर्वच जण येतात? नाही ना. त्यातले काही जण नापास होतात, काही जण फर्स्ट क्लासने पास होतात, तर काही जण नापास होतात. असं का? कारण प्रत्येकाचा भाग काय आहे? तर कर्माचा आहे. जयाचा भावार्थ जैसा. म्हणून समर्थ म्हणाले, अंतःकरण एक असते तरी एकाचे एकास कळो येते, काही चोरीताच नाही ते गौप्य. या कारणे अनुमानेना अंतःकरण एक हे घडेना, विरोध लागला जना काय निमित्त. आता विचार जर केला, अंतःकरण एकच, परंतु एकमेकांत विरोध आणि तक्रार का झाली? आता आपल्यासोबत काही वाईट घडलं किंवा कोणाशी भांडण झाली तर आपण तक्रार कोणाकडे करत असतो? आपल्या मोठ्या व्यक्तींकडे, जे ज्येष्ठ आहेत त्यांच्याकडे आपण तक्रार करत असतो. अंतःकरण एकच आहे ना. परंतु कोणीतरी चुकलेलं आहे किंवा आपण चुकीचं वागलेलो आहोत, यासाठी आपली तक्रार कोणी केली? शेजारी पाजाऱ्यांनी केली असेल, नातेवाईकांनी केली असेल, आपल्या भावाने केली असेल, बहिणीने केली असेल. म्हणजे विचार करा, कारण आपण आपली कर्म चुकीच्या पद्धतीने वागलेलो आहोत. सर्प डसाया येतो
प्राणी भिवून पळतो, एक अंतकरण तेरी तो विरोध नसावा. आता आपण रस्त्यातून जात असताना रस्त्यामध्ये आपल्याला पाळीव पशु, पाळीव प्राणी, बघा सर्प, नाग, सर्व काही पाहायला मिळतं. परंतु सर्प डसाया येतो आणि प्राणी भिवून पळतो. आता विचार करा, रस्त्यातून चालत असताना आपल्याला साप दिसला, आता आपण घाबरणारच ना. परंतु आपल्याला एवढं माहिती आहे की तो जर चावला की आपण, बरोबर की नाही, ज्याप्रमाणे आपण प्रत्यक्षपणे त्याला पाहतो आणि आपल्या अंतःकरणामध्ये धडकी भरते आणि आपण घाबरूनच काय करतो, आजारी पडतो. किंवा एखाद्या वेळी बघा संपूर्णपणे इतका त्याची हालत खराब होते ना की फक्त पाहिल्यावरच प्राणी भिवून पळतो. मग आपला विश्वास कुठे, आपला आत्मविश्वास कुठे? एक अंतकरण तेरी तो विरोध नसा. जर आपण त्याच्या वाटेलाच गेलो नाहीये तर तो आपल्या वाटेला येईल का? हो नाही. आता संपूर्ण जंगलतोड झालेली आहे. जंगलातले प्राणी, पशु, पक्षी सर्व आता कुठे यायला लागलेत? रस्त्यावर यायला लागलेत. कारण झाडं आपण तोडली, संपूर्ण जंगल तोड केली, बरोबर की नाही. मग सगळे प्राणी, पशु, पक्षी कुठे जातील? ते आपल्याकडे येणार ना. मग शेवटी आपण त्यांच्याकडे गेलो, ते आपल्याकडे आले. तर पहिले आपण त्यांच्याकडे गेलो, आपण चूक केली. रस्त्यामध्ये एखादा प्राणी बसलेला आहे, शांतपणे बसलेला आहे, तरी सुद्धा आपले हात काही कमी नाही आहेत. कुठला तरी दगड उचलायचा आणि त्याला मारायचा. तो जेव्हा ओरडेल, त्याचा आवाज येईल, तेव्हा आपल्याला शांत झोप लागली. विचार करा, पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. परंतु आपल्याला जी वाईट सवय आहे, जे वाईट कर्म आपण करत आहोत, त्याच वाईट कर्माने आपण काय करत आहोत? प्रत्यक्षपणे पाप भोगत आहोत. सर्प डसाया येतो, प्राणी भिवून पळतो, एक अंतकरण तेरी तो विरोध नसावा. ऐसी श्रोतयांची आशंका, वक्ता म्हणे चळू नका, सावध होऊन ऐका निरूपण. का सांगितलेलं आहे? सावधपणा का सांगितलंय? श्रोत्यांची शंका ऐकून ज्यावेळी आपलं मन द्विधा मनस्थितीत होऊ नये. एखाद्या रस्त्याने आपल्याला जायचं, आता रस्ता कोणता आहे, आपल्याला कुठे जायचं आहे, हे जर आपण पाहिलंच नाही किंवा नियोजन केलं नाही तर आपलं कसं होतं? तळ्यात मळ्यात होतं. आपल्याला जिथे जायचं आहे, कसं जायचं आहे, कुठून जायचं आहे, कधी निघायचं आहे, याचा ज्यावेळी आपण नियोजन करतो त्यावेळी आपण बरोबर त्या वेळेला त्या ठिकाणी पोहोचत असतो. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर आपल्या मनामध्ये एक शंका निर्माण होत असते आणि आपलं मन द्विधा मनस्थितीत होऊन जातं. अंतःकरण म्हणजे जाणीव, जाणीव जाणता स्वभाव, देहरक्षणाचा उपाव जाणती कळा. अंतःकरण म्हणजे जाणीव आणि जाणीव म्हणजे जाणण्याची शक्ती. आता विचार करा, जाणीव आणि नेणीव आपल्याला जाणता आलं पाहिजे. आपल्याला कोणी काही सांगितलं की आपण या कानाने ऐकतो, या कानाने सोडून देतो, त्याला जाणकार म्हणतात का? नाही. तर आपण नेणते आहोत. प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, अंतःकरण म्हणजे जाणीव. ज्याप्रमाणे जाणीव म्हणता स्वभाव, आपला स्वभाव हा जाणकार असला पाहिजे. देहरक्षणाचा उपाव जाणती कळा. सर्प जाणून डंखू आला, प्राणी जाणून पळाला, दोहींकडे जाणीवेला बरे पहा. आता सर्प डंख करण्यात येतो, बरोबर की नाही.
आता रस्त्यातून चालत असताना साप नाग आपल्याला पाहायला मिळतो. त्याच जाणीवेच्या योगे माणूस दुसरीकडे पळतो. तो त्याच्या मार्गाला जात आहे आणि आपण त्याच वाटेने जर जात असू, आपल्याला काय वाटेल की तो आपला पाठलाग करत आहे. या दोघांमध्ये देहरक्षणाची जाणीवच प्रेरणा देत असते. जर आपण त्याच्या वाटेला गेलो नाही तर तो आपल्याला काय करेल का हो? बरोबर की नाही? एखादा नाग आहे, एखादा साप आहे, तिथे जाऊन आपण म्हणालो हाय हाऊ आर यू, तो म्हणेल का हो फाईन? शेवटी आपल्यालाच फाईन भरावी लागेल जर आपण त्याच्या वाकड्यात गेलो तर. कारण का भाग कसा दिलेला आहे? सर्प जाणून डंकू आला, प्राणी जाणून पळाला, दोहींकडे जाणीवेला बरे पहा. दोहींकडे जाणीवेसी पाहिले, तरी अंतकरण एकची झाले, विचारिता प्रत्यय आले जाणीव रूपे. दोघांमध्ये जाणीवेची प्रेरणा आहे. दोघांचं अंतकरण जाणीव रूपाने एकच असलं पाहिजे. आता विचार करा. आता रस्त्यातून आपण जाताना आपल्याला अनोळखी व्यक्ती भेटत असते. त्यांनी जर आपल्याला काही विचारलं तर आपण त्यांना चुकीचा पत्ता सांगत असतो. त्याच्या अंतःकरणामध्ये सुद्धा तोच आहे, परंतु आपल्याला सांगण्याची पद्धती आपण चूक करत असतो. एखाद्याने पत्ता विचारला तर त्याला बरोबर सांगता यायला हवं. नसेल माहिती तर त्यांना सांगायचं की मला हा पत्ता माहिती नाही, किंवा एखादं काम असेल तर त्यांना सांगता यायला हवं. परंतु खोटं बोलून शेवटी काय आहे, दोहींकडे जाणीवेला बरे पा सांगितले. म्हणून दोहींकडे जाणीवेसे पाहिले, तरी अंतकरण एकच झाले, विचारिता प्रत्यय आले जाणीव रूपे. दोघांमध्ये जाणीवेची प्रेरणा आहे, म्हणून दोघांचे अंतकरण जाणीव रूपाने एकत्रच आणि एकच असलं पाहिजे. ज्यावेळी एकमेकांची मनं जुळतात, आता विचार करा, नवरा बायको, पती पत्नी, एखाद्या संसार उत्तमाचा करायचा आहे तर दोघांची मनं जुळली गेली पाहिजे. एकाचं मन तळ्यात मळ्यात असेल तर दुसरा काहीच करू शकत नाही. एखादा घरी कुठली वस्तू आणायची असेल, कुठे जायचं असेल तर दोघांची मनं जुळली गेली पाहिजे. जाणीव रूपे अंतकरण सकाळांचे एक हे प्रमाण, जीवमात्रांस जाणपण एकच असे. जाणीव रूपाने सर्वांचं अंतकरण एकच असतं. म्हणजे प्रत्येक जीवमात्रात जाणीव एकच असते. जाणीव असली पाहिजे. कुठल्याही गोष्टीची जाणीव जर नसेल ना तर आयुष्यात, या जीवनामध्ये कितीही कमावलं तरी सुद्धा जमानावे शून्याकार. एके दृष्टीचे देखणे, एक जीवेचे चाखणे, ऐकणे स्पर्शने वास घेणे, सर्वत्रांचं एक. डोळ्यांनी पाहणे, जिभेने चव घेणं, ऐकणं, स्पर्श करणं, वास घेणं, या इंद्रियाच्या क्रियेमागील प्रेरणा देणारी जाणीव सर्वात एकच असते. आता विचार करा. ज्याप्रमाणे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय मिळून हा दशेंद्रियाचा देह आहे. आपण डोळ्यांनी पाहतो, जाणीव असली पाहिजे काय पाहत आहे. जिभेने चव घेतो, त्यामुळे आपल्याला चव कळते. तर जाणीवेमुळेच, बरोबर की नाही? गोड आहे, कडू आहे, आंबट आहे, तुरट आहे, अनेक प्रकारचे चव आपल्याला कळत असते. ऐकणे, ऐकण्याची भूमिका बघा. जाणीव असेल तर आपण ऐकतो, आणि नेणिवेतलं जर असेल तर आपण या कानाने ऐकतो आणि या कानाने सोडून देतो. स्पर्श करणे, एखादं पातेलं, एखादं वस्तू बघा, गरम आहे की थंड आहे याची जाणीव आपल्याला लगेच कळून येते. फ्रीजमधला एखादं भांडं ज्यावेळी आपण बाहेर काढतो त्यावेळी आपल्याला थंड स्पर्श जाणवतो, आणि तवा असेल, कुकर असेल गरम, त्यावेळी आपल्याला गरम जाणवतं की नाही. वास घेणे,
आता विचार करा, रस्त्यातून जात असताना कचराकुंडी ज्यावेळी आपल्याला दिसली तर तिथे अत्तर आणि सेंटचा वास येईल का हो? नाही ना, तिथे दुर्गंधच येणार आहे. परंतु लग्न कार्यात ज्यावेळी आपण जातो किंवा एखाद्या कार्यामध्ये एखाद्या कार्यक्रमा ठिकाणी जातो त्यावेळी सुगंधी वास येत असतो की नाही? देवाजवळ आपण उदबत्ती लावतो, अगरबत्ती लावतो, सुगंधीच लावतो ना. म्हणून ही प्रेरणा देणारी जी जाणीव आहे ती एकच आहे, परंतु त्याचा वापर आपण अनेक प्रकारे करत असतो. विचार करा भाग कसा दिलेला आहे. पशु पक्षी किडा मुंगी जीव मात्र निर्माण जगी, जाणीव कळा सर्वांगी एकची आहे. आता पशु पक्षी किडा मुंगी किंबहुना जगात जन्माला आलेला जीव या सर्वांना जाणीव एकच आहे का? त्यांना वेगळी जाणीव आहे? नाही ना. प्रत्येकाला जन्म जरी वेगळा असला तरी चालवणारा अंतःकरणाचा अंतरात्मा आहे तो एकच आहे. सर्वांचं जळते शीतळ, सर्वांचं अग्नी तेजाळ, सर्वांचं अंतःकरण केवळ जाणीव कळा. सर्वांना पाणी गारच लागतं. विचार करा, आग ज्यावेळी आपण माचीस घेऊन बघा एखादी शेकोटी लावली किंवा गॅस लावताना बघा जी आग असते ती आपल्याला स्पर्श केल्यावर गरमच भासतं की नाही? याप्रमाणे सर्वांचं अंतःकरण म्हणजे जाणीव एकच आहे. आवडे निवडे ऐसे झाले, तरी हे ध्येय स्वभावावरी गेले, परंतु हे कळू आले अंतःकरण योगे. प्रत्येकाची आवड निवड ही ज्याच्या त्याच्या देह स्वभावानुसार असते. आता आपली आवड काय, आपली निवड काय, आवडीनिवडीचा भाग आहे. प्रत्येकाला तिचं ज्ञान जाणीवेच्या अंतःकरणाच्या योगेच आहे. आता विचार करा, आपल्याला जे आवडतं, एखाद्या हॉटेलमध्ये गेलो, आपल्याला ऑर्डर करायची, जे आवडतं तेच खाणार ना? का सर्व डिशेस आपण मागवणार? नाही. म्हणून भाग दिलेला आहे, सर्वांचे अंतःकरण एक, परंतु आवडे निवडे ऐसे झाले. आपला जो स्वभाव आहे त्या स्वभावानुसार आपला देह चालत असतो. सर्वांचे अंतःकरण एक, ऐसा निश्चयो निश्चयात्मक, जाणती याचे कौतुक चहूकडे. सर्वांचं अंतःकरण एकच आहे हे आता अगदी पक्क झालंय, परंतु आपल्याला जगात सर्वत्र पाहायला मिळेल त्याचप्रमाणे आपले कौतुक कोण करेल हो? एखादं कार्य जर आपण उत्तम असं केलं तरच आपली वाहवा आणि आपल्याला शाबासकी आणि आपलं कौतुक होत असतं. परंतु आपल्या वाटेला ज्यावेळी बघा आपण चुकीचे कर्म करत असतो त्यावेळी आपली वाहवा होईल का हो? नक्कीच होणार नाही. इतुकीने फिटली आशंका, आता अनुमान करू नका, जाणणे तितुके एका अंतःकरणाचे. इतके सुद्धा सांगितल्यावर आता पुन्हा शंका, आता शंकेचं निरसन झालेलं आहे. तरी सुद्धा आपण मनामध्ये सारखे तर्क वितर्क काढत असतो. जाणीव म्हणजेच काय तर जाणणे हे अंतःकरणाचं एक लक्षण आहे. ज्यावेळी बघा प्रत्यक्षपणे आईवडील आपल्याला एखादी गोष्ट किंवा एखादी मुद्दा आपल्याला स्पष्ट करून सांगतात की ही चूक करू नये, तरीसुद्धा आपण ती चूक पुन्हा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून भाग कसा दिलेला आहे, इतुकीने फिटली आशंका, आता अनुमान करू नका, जाणणे तितुके एका अंतःकरणाचे. जाणून जीव चारा घेती, जाणून भीती लपती, जाणून या पळून जाती प्राणी मात्र. आता विचार करा, या जाणीवेमुळेच जे जीव आहेत ते चारा खात असतात, भीतीने लपतात आणि जाणीवेनेच प्राणी पळूनही जातात. ज्यावेळी आपल्याला भूक लागते त्यावेळी आपण त्या भुकेसाठी, आपल्या पोटासाठी आपण कष्ट करत असतो, मेहनत करत असतो.
काही जण भीतीने लपतात, जाणून भीती लपते. आता एखाद्याची वस्तू ज्यावेळी आपण घेत असतो, बरोबर की नाही, एखाद्याची वस्तू आपण लपवली असेल तर आपण स्वतःहून लपून बसतो, जाणून या पळवून जाते. तर काही जण प्राणी पळून जातात, कुठे वाईट कर्म केलेली असतील किंवा कोणाचं काही घेतलं असेल तर प्राणी पळून जाते. प्राणी मात्र किडा मुंगीपासून ब्रह्माधिक, समस्त अंतकरण एक, ये गोष्टीचे कौतुक प्रत्यय जाणावे. आता किडा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचं अंतकरण एकच आहे. या गोष्टीचे कौतुक प्रत्येकाने अनुभवाने जाणलं गेलं पाहिजे. युगानयुगे एकलाचे एक चालवितो तिन्ही लोक. आपल्याला विचार करता यायला हवा की प्रत्येकाला चालवणारा तोच आहे. आपल्याला डोळ्यांनी दिसणारी सुद्धा जी किडामुंगी आहेत त्यांना सुद्धा चालवणारा तोच आहे, आणि न दिसणारी सुद्धा जी सजीव सृष्टी आहे त्याला सुद्धा चालवणारा तोच एक परब्रह्म आहे. थोर लहान तरी अग्नी, थोडे भाऊ तरी पाणी, न्यून पूर्ण तरी प्राणी अंतकरणे असते. जेव्हा अग्नी लागतो बघा, तो लहान असो किंवा मोठा असो, पाणी थोडे असो किंवा पुष्कळ असो, पाणी ते पाणीच आणि अग्नी तो अग्नीच असतो. त्याचप्रमाणे मनुष्य प्राण्यात जाणीव कमी असो किंवा अधिक असो, सर्व प्राणी अंतकरणाने जाणत असतात. आता विचार करा, एखादी आपण शेकोटी असते बघा, ती जेव्हा आपण लावतो आणि आपल्याकडे थोडंसं पाणी, तर आपल्याकडे असणारं जे पाणी आहे ते आपण त्या जिथे अग्नी लागलेला आहे, आग लागलेली आहे, तिथे आपण टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तो विझण्यास मदत होते. परंतु एखाद्या जंगल ठिकाणी, एखाद्या डोंगरा ठिकाणी बघा, आपल्याला वणवा पेटलेला दिसतो आणि आपल्याकडे फक्त बाटलीभर पाणी आहे. आग विझेल का हो? एवढ्याशा पाण्यामध्ये आग विझेल? शक्यच नाही आहे. कारण एवढा भला मोठा डोंगर आणि त्याला वणवा लागलेला आहे. जाणीव असली पाहिजे. कोठे कोठे बघा प्रत्यक्षपणे, कोठे उणे कोठे अधिक, परंतु जिन समासला एक, जंगम प्राणी कोणी एक, जटिल्याविन नाही. काही प्राण्यात जाणीव कमी असते तर काही प्राण्यात ती जास्त असते. तिचे मूळ स्वरूप एकच असते. कोणी हालचाल करणारा प्राणी अंतकरणाशिवाय असू शकत नाही. आपण चालत आहोत, आपण बोलत आहोत, आपण धावत आहोत, आपल्याकडून ज्या क्रिया होत आहेत त्या अंतकरणातून, अंतरीचा अंतरात्मा आहे म्हणून तर ना. जर तो निघून गेला तर आपलं बोटाचं नखसुद्धा हलणार नाही आहे. परंतु प्रत्येकाला जाणीव दिलेली आहे, प्रत्येकाला मेंदू दिलेला आहे, प्रत्येकाला बुद्धी प्राप्त करून दिलेली आहे, प्रत्येकाला ज्ञान प्राप्त करून दिलेलं आहे. परंतु वापर करण्याची क्षमता ही प्रत्येकाला दिलेली आहे. तो किती घेत आहे, तो किती सांडत आहे. ज्याप्रमाणे शाळेतले विचार करा, सर असतील, टीचर असतील, सर्वांना समान शिकवतात की नाही? नक्कीच. परंतु घेण्याची जी क्षमता आहे ती प्रत्येक मुलात नसते. काही जण संपूर्ण अभ्यास बघा, जे वर्गपाठ आहे ते पूर्ण करत असतात, जे गृहपाठ दिलेले पूर्ण करत असतात. काहीकांचं लक्षच नसतं. कोणाला काही प्रश्न विचारला तर त्यांचं लक्ष त्या वर्गामध्ये शिकवणाऱ्या टीचरांकडे किंवा सरांकडे अजिबात नसतं. मग बुद्धी असून सुद्धा आपण काय केलेले आहे, ज्ञान ग्रहण करून घेतलेलं नाही म्हणून भाग दिलेला आहे ना. कोठे उणे कोठे अधिक, परंतु जिन समासाला एक, जंगम प्राणी कोणी एक, जटिल्याविना. जाणीव म्हणजे अंतकरण. अंतकरण विष्णूचा अंश जाणं, विष्णू करीतो पाळणं, एक येणे प्रकार. आता विचार करा, अंतकरण हा विष्णूचा अंश आहे. ज्याप्रमाणे विष्णू हा विश्वाचा पालन करत आहे. ब्रह्मा उत्पत्ती आहे, विष्णू पालन करत आहे, आणि महेश संहार आहे, संहार करत आहे.
परंतु तिघांच्या पलीकडे कोण आहे? तर सद्गुरू साक्षात परब्रह्म. नेणता प्राणी संवारितो, नेणीव तमोगुण बोलीजेतो, तमोगुणे रुद्र संवारितो येणे प्रकारे. ज्यांच्या ठिकाणी जाणीव नसते त्या प्राण्यांचा नाश होतो. म्हणून तमोगुणाचे लक्षण हे नेणीव आहे. आता भाग दिलेला आहे, गुणसुद्धा दिलेली आहेत. रजोगुण दिलेले आहे, तमोगुण दिलेले आहे, सत्वगुण दिलेले आहे. आता या तमोगुणाचा जर अभ्यास करायला गेलो तर तमोगुणाचे जे लक्षण आहे ते नेणिवामध्ये. तमोगुण म्हणजे काय? तर तामसी वृत्तीचा, ज्याला चटकन राग येतो, क्रोध येतो, मत्सर येतो. काही जाणीव काही नेणीव हा रजोगुणाचा स्वभाव. जाणता जाणता जीव जन्मास येत. मागच्या ओळीमध्ये तमोगुण भाग दिलेला आहे. आता रजोगुणाचा कोणता स्वभाव आहे? काही जाणीव आणि काही नेणीव. थोडीशी जाणीव असते आणि थोडीशी नेणीव असते, हा रजोगुणाचा स्वभाव. असे जाणीव नेणीवयुक्त जीव पुन्हा पुन्हा जन्माला येत असतात. जाणीवेने होते सुख, नेणीवेने होते दुःख, सुख दुःख आवश्यक उत्पत्ती गुण. जाणीवेने सुख अनुभवास मिळतं आणि नेणीवेने प्रत्यक्षपणे दुःख भोगावं लागतं. म्हणून जीव जन्माला आला की त्याला सुख आणि दुःख दोन्ही भोगावं लागतं. जाणण्या नेणण्याची बुद्धी, तोची देही जाणवा विधी, स्थूळ देही ब्रह्मात्रिशुद्धी उत्पत्ती करता. जाणीव नेणीवपणाची बुद्धी हा देहात ब्रह्मदेवांचा अंश आहे, तो जाणता असला पाहिजे. स्थूळ देहात पुत्रादी उत्पन्न करणारा जो रजोगुण आहे तोच ब्रह्म असं निश्चयपूर्वक समजावे. ऐसा उत्पत्ती स्थिती संवार, प्रसंगे बोलीला विचार, परंतु याचा निर्धार प्रत्यय पाहावा. प्रसंगाच्या निमित्तानं उत्पत्ती स्थिती आणि संवार, ब्रह्मा विष्णू आणि महेश याचं विवेचन येथे केलं गेलेलं आहे. परंतु त्याचा प्रत्यक्ष अनुभव पाहायला जर गेलो तर तिघांच्या पलीकडे कोण आहे? तर सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. याची जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत आपल्याला अंतःकरण अंतरीचा अंतरात्मा कोण आहे याची जाणीव होणार नाही. ऐसा उत्पत्ती स्थिती संवार, प्रसंगे बोलीला विचार, परंतु याचा निर्धार प्रत्यय पाहावा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अंतकरण एक नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.